नमस्कार. वृषभ राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2024 चंद्र राशीप्रमाणे मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो प्रयत्नांनी यश मिळवणारा महिना आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अथक प्रयत्न तुम्हाला निभावून नेऊ शकतात. पण प्रयत्न करताना जराही हेळसांड किंवा आळस होता कामा नये. म्हणजे प्रयत्न केले, मेहनत केली तर तुम्हाला ह्या महिन्यात चिंता करायचं काही कारण नाही. यासाठी मानसिक तयारी प्रथम असावी लागते, ते तुम्ही करून घ्या. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आरोग्याकडे त्यांना थोडं लक्ष द्यावं लागेल. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या ॲलर्जी किंवा अन्य कारणांनी काही त्रास होण्याची संभावना वृषभ राशींच्या व्यक्तींना दिसून येते. खाण्यातून काही ॲलर्जी किंवा कॉस्मेटिक्स गोष्टींची काही ॲलर्जी किंवा अन्य काही कारणांनी एखाद्या काही डस्ट वगैरे अशी ॲलर्जी, अशा ॲलर्जीनुसार तुम्हाला काही आरोग्यामध्ये त्रास होण्याची संभावना या महिन्यात दिसते. तर याबद्दल तुम्ही विशेष लक्ष द्या. कोणतीही गोष्ट थोडी जरी ऑब्झर्व केली तरी त्याच्यामध्ये दुर्लक्ष करू नका, कारण त्यानंतर ते थोडं तुम्हाला त्रासदायक होईल आणि खर्चिकसुद्धा होईल, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. प्रकृतीकडे स्वतः नीट लक्ष द्या. ज्या व्यक्ती स्वतःचा उद्योगधंदा करणारे आहेत त्यांना कठोर परिश्रमास पर्याय नाही. म्हणजे परिश्रम करा, प्रयत्न करा आणि आपलं उत्तमोत्तम सादरीकरण जे आहे ते होऊ द्या. क्लायंटकडे असो किंवा अन्य आपल्या गिऱ्हाईकाकडे असो, उत्तमोत्तम सादरीकरण करा. जे तुमच्याकडे आहे ते उत्तमोत्तम तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यातून यश मिळणार. जे नोकरी करणारे व्यक्ती आहेत किंवा स्वतःचा वैयक्तिक उद्योगधंदा करणारे व्यक्ती आहेत, सेल्फ एम्प्लॉईड म्हणूया आपण, तर अशा व्यक्तींना मेहनत आणि त्यातून झालेलं इन्कम या दोन्ही गोष्टी समसमान दिसून येतात. म्हणजे खूप वाढवलेलं इन्कम नाही आणि खूप नुकसान होईल नाही, पण प्रयत्नांनी सगळ्या गोष्टी मिळणार. म्हणून सेल्फ एम्प्लॉईड लोकांनी सतत प्रयत्नशील राहा. नोकरी करणारे व्यक्ती आहेत त्यांनी अपेक्षा न ठेवता, कोणी पाठीवर थाप नाही दिली तरीसुद्धा आपली जबाबदारी, आपलं कर्म जे आहे ते ओळखून सतत प्रयत्न आपले करीत राहा. असं नाही आहे की नाही 12-12 तास काम केलं म्हणजे शाबासकी मिळेल, पण तुम्ही जे काम करताय ते कुठेतरी नोट होत असतं. योग्य वेळ आली की ते तुम्हाला तुमच्या परिश्रमाचं चीज होऊन जातं. तर तुम्हाला आत्ता त्याचं फळ नाही मिळणार, पण तुम्हाला परिश्रम हे जे आहेत ते आत्ता या महिन्यात करावे लागतील. ज्या गोष्टी शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींना मला सांगायच्या आहेत त्याप्रमाणे, शिक्षण क्षेत्रामध्ये जी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांनी डोक्यात काही संकल्पना खूप पुढच्या घेऊन आत्ता अभ्यास करू नका. कारण काही वेळेला मुलं काय होतं की 10वीची तयारी करत असतात आणि मी ग्रॅज्युएशन कसं करायचं याचा विचार ते आत्ता सुरू करतात. पण तसं न करता, आज माझी 10वीची परीक्षा आहे किंवा यावर्षी 10वीची परीक्षा आहे, तर यात मी चांगले चांगले गुण कसे मिळवीन, उत्तमोत्तम मी यश कसं मिळवीन, हे गोल त्यांनी ठेवा. खूप पुढचा विचार, अतिविचार पुढचा जो अजून 5 वर्षांनी करायचा आहे तो करू नका. यामध्ये गल्लत होते आणि तुमचं फोकस जो आहे तुमचा तो दुसरीकडे जातो. असं नेमकं ग्रहमान तुमचं वृषभ राशींच्या व्यक्तींच्या विद्यार्थ्यांचं दिसून येत आहे. तर ते तुम्ही जरा काळजी घ्या विद्यार्थ्यांनी, आणि आपल्यासमोर आत्ताचं उद्दिष्ट जे आहे त्या उद्दिष्टानुसार तुम्ही तुमचे प्रयत्न आणि अभ्यास चालू ठेवा. मग तुम्हाला काळजी करायचं कारण नाही आहे. कौटुंबिक बाबतीत मी असं सांगेन, ज्या व्यक्ती कुटुंबवत्सल आहेत किंवा कुटुंबात काही निर्णय घेणारे आहेत त्यांना असं दिसून येतं की घेतलेले निर्णय थोडेसे आपल्याला लांबणीवर टाकावे लागतील किंवा त्या निर्णयातून आपल्याला कधीकधी एक स्टेप मागे यावं लागेल किंवा आपले निर्णय फिरवावे लागतील काही कारणानुसार. तर याच्यामध्ये काही अपमानास्पद नाही आहे असं तुम्ही वाटून घेऊ नका की यामध्ये आपल्याला अपमान होईल किंवा असं काहीतरी प्रेझेंट होईल, असं काही नाही आहे. एखादी गोष्ट आपण आपल्या कुटुंबाच्या हितासाठी जी ठरवलेली असते ती जर योग्य वेळेत होत नसेल तर त्यातून मागे येण्यात किंवा एखादं पाऊल मागे घेण्यात काही फरक नाही आहे किंवा अपमानास्पद काही नाही आहे. कारण कौटुंबिक हित हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
तुम्ही जे काही निर्णय घेताय ते कुटुंबाच्या हितासाठी घेताय. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला निर्णय फिरवायला लागला तरी काही त्यात वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्ही ही गोष्ट करा. थोडक्यात कौटुंबिक काही गोष्टी आहेत त्यात फिरवा तुम्हाला करावी लागेल. आनंद सगळ्यांनाच मिळायला हवा, कुटुंबातील व्यक्तींना. त्यासाठी कोणीतरी रागावेल, पण त्या रागवणाऱ्याची समजूत घालून तुम्ही पुढे चला, असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे जे लोक आपल्या धार्मिक गोष्टीमध्ये आपले रोज नियमितपणे ज्या काही गोष्टी करतात त्यामध्ये त्यांना थोडासा आळशी स्वभाव थोडा त्याला कुठेतरी त्रास देईल. म्हणजे नित्यकर्म आपण जे म्हणतो ते नित्य वाचन किंवा नित्य आपलं जे काही म्हणणं वगैरे आहे ते करण्यामध्ये थोडंसं तुम्ही चालढकल कराल असं मला दिसून येतं. पण आध्यात्मिक जे काही तुम्ही वाचन करता, जपजाप्य, आराधना, साधना जी काही करता त्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळते हे लक्षात ठेवा. त्यामुळे ती मनःशांती मिळवायची असेल तर आपण ठरवलेलं जे काही रोजचं जे काही पठण आहे किंवा वाचन आहे ते कराच, नाही तर तुम्हाला मनःशांती ढळू शकते. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारण आपलं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नामध्ये काही गोष्टी तुम्हाला थोड्या लांबणीवर पडतील. म्हणजे वसुलीसाठी थोडा तगादा लावायला लागेल, मागे लागावं लागेल देणेकरांच्या, तर तुम्हाला ते पैसे वसूल होतील. पण योग्य प्रकारे योग्य मान ठेवून तुम्ही या गोष्टी केल्यात तर कोणालाही रागवणार नाही, कोणी रागवणार नाही किंवा रागवण्याचे प्रसंगही येणार नाही. तर या गोष्टी तुम्ही करायला हरकत नाही. अशा वृषभ राशींच्या व्यक्तींना मी सांगू इच्छितो की या महिन्यात तुम्ही विष्णू सहस्रनाम पारायण रोज सकाळी करा. म्हणजे एकदा विष्णू सहस्रनाम सकाळी स्नान झाल्यानंतर तुम्ही वाचा की जेणेकरून तुम्हाला हा महिना जो आहे तो सुसह्य होईल अशी मला खात्री आहे. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.